जिल्हा पोलीस अधीक्षक बुलढाणा अरविंद चावरिये यांच्या मार्गदर्शनाखाली अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव हेमराज सिंह राजपूत यांनी आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ऑल आउट ऑपरेशन खामगाव मलकापूर उपविभागात घेतले। हे ऑल आउट ऑपरेशनमध्ये अप्पर पोलीस अधीक्षक खामगाव, उपविभागीय पोलीस अधिकारी खामगाव अमोल कोळी, उपविभागीय पोलीस अधिकारी मलकापूर डीबी तडवी, पोलीस निरीक्षक 10, सहाय्यक पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक 50, अंमलदार 292 सहभागी झाले होते। सदर ऑल आउट ऑपरेशन करता एकूण 64 पथके तयार करण्यात आली होती। या कारवाईत 40 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली। सर्व पाहिजे आरोपी या कारवाईत 40 ठिकाणी नाकेबंदी करण्यात आली। आरोपी चेकिंग धाबा, लॉजिस्ट चेकिंग, अवैध धंदे कारवाई, ड्रंक अँड ड्राइविंग केसेस, मुका या सदराखाली प्रोवी केसेस 36, गुन्हेगार तपासणी 85, जुगार केसेस 14, ड्रंक अँड ड्राइव्ह केसेस 13, मोवाका केसेस 343, वाहन चेक 703, हॉटेल व धाबा चालान 56, कलम 283, भारतीय दंडविधान 8 याप्रमाणे केसेस करण्यात आल्या। आगामी सण उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मलकापूर आणि खामगाव डिव्हिजन मधील 15 पोलीस स्टेशन अंतर्गत शनिवारी रात्री 4 तासाचं कॉम्बिंग ऑपरेशन घेण्यात आलं, ज्याला ऑपरेशन ऑल आउट असं नाव देण्यात आलेलं होतं। याच्यामध्ये माझ्यासोबत दोघं डीवायएसपी, सर्व 15 पोलीस स्टेशनचे इन्चार्ज ऑफिसर्स आणि 350 पोलीस अंमलदार आणि अधिकारी हे सर्व या ऑपरेशनमध्ये सहभागी झाले होते। यात मुख्यत्वे 3 हेडखाली कारवाया करण्यात आल्या। याच्यामध्ये गुन्हेगार चेकिंग, नाकाबंदी आणि अवैध धंद्यासंदर्भातल्या कारवाया या 3 हेडखाली ह्या सर्व पोलीस स्टेशनच्या माध्यमातून एकाच वेळेला सर्व पोलीस अधिकारी आणि अंमलदार हे ऑन फील्ड होते। या कारवाईच्या दरम्यान आम्ही 36 ज्या दारूबंदी कायद्याअंतर्गतल्या केसेस आहेत त्या केल्या। ड्रंक अँड ड्राईव्हच्या 13 कारवाया करण्यात आल्या। मोटर व्हेकल ऍक्ट अंतर्गत जवळपास 350 केसेस करण्यात आलेल्या होत्या आणि जे क्रिमिनल चेकिंग आहे या क्रिमिनल चेकिंगच्या माध्यमातून 100 जे क्रिमिनल्स आहेत ते चेक करण्यात आले आणि जे आम्हाला पाहिजे असे आरोपी होते, असे पाहिजे आरोपी 7 आरोपींना त्याच्यामध्ये अरेस्ट करण्यात आली। नाकाबंदीचे या 15 पोलीस स्टेशन अंतर्गत 40 ठिकाणी एकाच वेळेला नाकाबंदी राबवण्यात आलेली होती। आगामी जे काही आता सण आणि उत्सव येत आहेत तर नागरिकांमध्ये एक स्थैर्य आणि त्यांना एक आश्वासकता मिळावी या उद्देशातनं या दोघही सब डिव्हिजनमध्ये माननीय एसपी सरांच्या आदेशान्वये हे ऑपरेशन ऑल आउट राबवण्यात आलेलं होतं आणि एक यशस्वी असं ऑपरेशन या 4 तासाच्या कारवाईवरनं दिसून आलेलं आहे। थँक्यू। मोहम्मद फारूक, विदर्भ न्यूज ब्युरो, खामगाव।